पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः उसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सुभाष महाराज घाडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत. महाराजांना जाऊन या दिवशी 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांचं पुण्यस्मरण आपण आज करतो. खरं म्हणजे महाराजांचा आणि माझा अनेक दिवसाचा संबंध. गोरख महाराज अत्यंत लहान होते, त्यांचे चिरंजीव तर याच्यापेक्षाही लहान होते आणि त्यांची मुलगी त्याहीपेक्षा लहान होती. तेव्हापासून मुंबईमध्ये त्यांच्या घरी मी जात होतो. अनेक दिवसाचा त्यांच्या कुटुंबाचा आणि माझा अत्यंत घनिष्ठ संबंध राहिला. आणि अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळेच मला असं वाटते की सुभाष महाराजांना जसं तुम्ही पाहिलं तसं मी सुद्धा अत्यंत जवळून पाहिलं आहे. मानस जाणे जे बोले, झाड जाणे जे फुले आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. महाराजांचा स्वभाव ज्यांनी जवळून पाहिला त्यांना कळेल की महाराजांचा स्वभाव अत्यंत पारमार्थिक स्वभाव होता. आपल्या वडिलाची मीराशी, आपल्या भावाची मीराशी, आपल्या वडील भावाचा जो परमार्थ आहे तो आपण सुद्धा अत्यंत समर्थपणे पुढे गेला पाहिजे या पद्धतीने सुभाष महाराजांनी त्यांची मीराशी स्वीकारली. सज्जनानो, अखंड घरामध्ये परमार्थ टिकून राहावं
अखंड घरामध्ये परमार्थ टिकून राहावा, आपल्या घरातल्या सदस्यांनी सुद्धा पारमार्थिक असावं असं ज्या बापाला वाटत असेल ना, मला वाटतं तोच बाप खऱ्या अर्थाने पारमार्थिक असला पाहिजे आणि ते या कुटुंबात आपल्याला दिसतं. आणि म्हणून सुभाष महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मलासुद्धा जास्त सांगत गेलो तर मला पुढे कीर्तन करायचं आहे म्हणून जास्त सांगता येणार नाही. पण महाराजांचा स्वभाव, महाराजांचं परमार्थावरचं प्रेम, संप्रदायाचं तर काम झालंच पाहिजे, पण परिसरामध्ये काही सामाजिक कामंसुद्धा झाले पाहिजेत. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये वारकरीही राहतात आणि शेतकरीही राहतात. आणि वारकरी शेतकरी जर त्या परिसरामध्ये राहत असतील तर वारकऱ्यासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. अशा दोन्ही पद्धतीची कामं महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केले. आणि महाराज खरं म्हणजे त्यांचं जाण्याचं वय नसताना आपल्याला सोडून निघून गेले. हा प्रसंग तसा दुःखदच आहे. मी याला फार चांगलं असते, आलेल्या माणसाला जावं लागते, हा भाग तर सगळा आहे. पण हा प्रसंग यासाठी दुःखद आहे की महाराजांना वय नसताना जावं लागलं, यासाठी तर आपल्याला दुःख आहेच, पण महाराजांना जावं लागलं याचं दुःख आणखी जास्त आहे. महाराजांना जावं लागलं यापेक्षाही खऱ्या अर्थाने एका चांगल्या माणसाला, एका चांगल्या सुस्वभावी माणसाला, अनेकांना सोबत घेऊन परमार्थ करणाऱ्या माणसाला जावं लागलं याचं दुःख त्याहीपेक्षा जास्त आहे. खाणी असतात पण बऱ्याचदा खाणी कोळशाच्या असतात, गारांच्या असतात. बऱ्याचदा खाणी गारांच्या आणि कोळशाच्या असतात. जंगलामध्ये झाडं असतात पण ते झाडं बरेचसे अनेक खऱ्या अर्थाने काही लिंबाचे असतात, काही बोरीचे असतात, काही बाबडीचे असतात, पण चंदनाचं झाड मात्र एखादं असतं. अनेक खाणी कोळशांच्या आणि गारींच्या असतात पण त्याच्यामध्ये हिरा एखादा असतो. समाजामध्ये अनेक लोक असतात पण त्याच्यामध्ये सुभाष महाराजांसारखा माणूस एखादा असतो. लक्षात ठेवा. शैले शैलेन माणिक्यम मौतिकम न गजे गजे साधो न हे सर्वत्र चंदनम न वने वने. आकाशामध्ये दोन्ही गोष्टी पाहतो आपण. आकाशामध्ये चांदण्याही पाहतो आणि चंद्रही पाहतो. खाणीमध्ये आपण गाराही पाहतो आणि हिराही पाहतो. मंथन केल्यानंतर आपण दही पाहतो आणि लोणीसुद्धा पाहतो. मला वाटते पाहण्यामध्ये जरी आकाशामध्ये आपल्याला चांदण्या आणि चंद्र दिसत असला तरी चंद्राला जी किंमत आहे ते चांदण्याला नाही. बरोबर आहे ना. आकाशाचे अंगी चंद्र तारांगणे दोहीशी समान पाहू नये. पृथ्वीचे पोटी हिरागार गोटी, पृथ्वीचे पोटी हिरागार गोटी दोहीशी संसाठी करू नये. बरोबर आहे ना. दह्याची अंगी निघे ताक लोणी, दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. आणि तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजू नये. महाराज म्हणताय आकाशामध्ये चंद्र आणि तारे असले तरी जी चंद्राची किंमत आहे ती ताऱ्यांना नाही. खाणीमध्ये गारा आणि हिरा असला तरी हिऱ्याची जी किंमत आहे ती गारांना नाही. दह्यापासूनच निर्माण होत असलं ताक आणि लोणी, पण लोण्याची जी किंमत आहे ते ताकाला नाही. समाजामध्येच राहत असले संत, साधू आणि सज्जन, सुस्वभावी, पण मला असं वाटतं की त्यांना जी किंमत आहे ती सर्वसामान्यांना नाही. गीताकारसुद्धा हेच सांगतायत. पश्यन शृण्वन पृषण जिघ्रन नश्नन गच्छन स्वपै स्वसन प्रलपन विसृजन गुन्नन नुन्मिशन निमिशन नपी. अरे तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा तो नोहे नवल देखे. ह्या सगळ्या क्रिया जरी आपल्याला सारख्या दिसत असल्या तरी मला असं वाटतंय की आपण समाजाला ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने महापुरुष नसतात पाहत. आपण सत्य म्हणून पाहतो, जगाला सत्य म्हणून पाहतो, ते मिथ्या म्हणून पाहतात. आपण जगाला जग म्हणून पाहतोय, ते जग म्हणून पाहत नाहीत, ते हरी म्हणून पाहत आहेत. विठ्ठल विठ्ठल सर्व घटी राम देहा देही एक. राम देहा देही
आणि म्हणून हा फरक आपल्या नेहमी लक्षात येतो. फार मोठा फरक असतो महाराज. साधूच्या जीवनामध्ये आणि सामान्याच्या जीवनामध्ये फार मोठा फरक आहे. मी खरं सांगू का, साधूच्या जीवनामध्ये आणि देवाच्या जीवनामध्ये सुद्धा फार फरक आहे. देवाच्या कार्यामध्ये आणि साधूच्या कार्यामध्ये सुद्धा फार मोठा फरक आहे. मी सांगू का, देवाच्या कार्यापेक्षा सुद्धा साधूचं कार्य महान मानलं जाते. त्याचं कारण असं आहे की रामचंद्र प्रभूने सेतू बनवला, समुद्रावरून सेतू बनवला. कोणासाठी बनवला? कोणासाठी बनवला काय सांगता येईल आपल्याला? रामप्रभूने जो सेतू बनवला महाराज, कोणासाठी बनवला? सीतेसाठी बनवला. सीतेसाठी बनवला म्हणजे कोणासाठी बनवला? बायकोसाठी बनवला. रामप्रभूने समुद्रावरून जो सेतू बनवला तो बायकोसाठी बनवला. बरोबर आहे ना? मला काही चुकीचं नाही ना? तर बायकोसाठीच बनवला. आणि तिच्यासाठी तर बिचाऱ्यासाठी काही करावं लागते, नाही का? सगळं करावं लागतं. बायकोसाठी काय करावं लागत नाही. एका माणसाने गॅस आणला घरी, गॅसची टाकी. गॅसची टाकी आणल्यानंतर ती बिना कलरची टाकी होती, तिला कलर नव्हता. बाई म्हटली अशी टाकी आणत असतात का? हिला कलर नाही. आता टाकीला काही कलर नसते, कधी असते नाही. गॅसच्या टाकीचं काही नसते तसं. कलर नाही म्हणे, हिला कलरची टाकी आणायची. तुम्ही तर जो माल आणता ना तो थर्ड क्लास आणता म्हणे घरात. सगळा थर्ड क्लास माल आणता म्हणे तुम्ही घरात. कोणचाही माल आणला की तुमचा थर्ड क्लास असतो म्हणे. त्यावेळेला तो म्हटलं मला लग्नातसुद्धा असंच म्हणत होते लोक. विठाला 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 रामप्रभूने जो सेतू बनवला तो सीतेसाठी बनवला. जगद्गुरु तुकोबारायाने जो सेतू बनवला तो आपल्यासाठी बनवला. भवसिंधुशी बांधिला सेतू जेने, अनाथा दिना कारणे तू कयाने. देवापेक्षा सामान्यापेक्षा साधू फार वेगळे असतात. देव देव असतो, सामान्य सामान्य असतात, साधू वेगळे असतात. साधू मध्यस्थी करणारे असतात महाराज. एका बाजूने समाज असतो, एका बाजूने प्रभू असतात. दोघांची मध्यस्थी करण्याचं काम संत करत असतात. आणि खऱ्या अर्थाने परमार्थामध्ये असे अनेक हरिभक्तीपरायण झालेत, अनेक संत झालेत, खऱ्या अर्थाने अनेक सुस्वभावी सज्जन झालेत की ज्यांनी आपल्या प्रपंचाशी लोकांना न जोडताय संप्रदायाशी जोडलं, धर्माशी जोडलं. अशाच पद्धतीने हरिभक्तीपरायण माझे अत्यंत परममित्र सुभाष महाराज यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आपण साजरं करत आहोत. त्या निमित्ताने प्रभुचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. हे वाक्पुष्प प्रभुचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरू जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि म्हटलं तर प्रापंचिक कार्यकारण भाव नाहीतर पारमार्थिक कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला आमच्या गोरख महाराजांनी या ठिकाणी येण्याचा आम्हाला अत्यंत आग्रह केला. त्यांच्या अत्यंत आग्रहामुळे, त्यांच्या कुटुंबाच्या आग्रहामुळे, परिवाराच्या आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. उपस्थित असलेली बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी आहे. या महाराज, आमचे हरिभक्तीपरायण सुरेश महाराज आहेत, विजय महाराज आहेत, बाबा महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, अंकुश महाराज आहेत, जालिंदर महाराज आहेत, संदीप महाराज आहेत, रोहित महाराज आहेत, धीरज महाराज आहेत, अंगद महाराज आहेत, हनुमंत महाराज आहेत आणि पूजनीय स्वामीसुद्धा श्यामपुरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय महाराज, सुरेश महाराज, नाही का, ही सगळी महाराज मंडळी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे फार प्रवास असतो, प्रवासानेच माणूस अर्धा थकून जातो, लक्षात ठेवा. आणि तरी पण असा हा सोहळा पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे सगळं रूप पाहिल्यानंतर आम्हालासुद्धा बोलायची इच्छा होते. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. जोपर्यंत श्रोते चांगले भेटत नाहीत तोपर्यंत वक्तासुद्धा प्रगट होत नाही. मला असं वाटतं की या ठिकाणी असलेले श्रोते अत्यंत चांगले आहेत. वक्ता म्हणजे कीर्तनकार नसतो महाराज.
वक्ता म्हणजे कथाकार नसतो, वक्ता आतमध्ये बसलेला असतो. त्याला जागृत करायचं काम श्रोत्यांचं असते, श्रोत्यांनी त्याला जागृत करायचं असते. श्रोते जितक्या प्रेमाने ऐकतायत ना तेवढा तो वक्ता जागृत होत असतो, लक्षात ठेवा. इतके श्रोते मला अत्यंत चांगले वाटत आहेत. आणि मला असं वाटतं की आम्ही बऱ्याचदा गावं विसरतो, पण ज्या गावात चांगले श्रोते भेटतात ना ते गावं आम्ही कधी विसरत नाही, लक्षात ठेवा. श्रोतेच भेटत नाहीत महाराज. आणि म्हणून अभंगाचा भाव मी आपल्यासमोर ठेवणार आहे. अभंगाचा भाव आपल्यासमोर ठेवत असताना या अभंगातून कार्यकारण भाव संबंध महाराज प्रतिपादन करतायत. एखादं कार्य जर आपल्याला समोर दिसत असेल तर त्याच्या कारणाचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. समजा कार्य तुम्ही मानता आणि कारण जर तुम्ही मानत नसाल तर याला नास्तिक म्हणतात, लक्षात ठेवा. एखादा मंडप मानायचा पण या मंडपाला देणारा न मानणं म्हणजे नास्तिकताच आहे का नाही. अलंकार मानायचा पण सोनाराला न मानणं म्हणजे नास्तिकताच आहे का नाही. घट मानायचा, घागर मानायचे आणि कुंभाराला न मानणं म्हणजे नास्तिकताच आहे का नाही. आणि हे सगळं जग मानायचं आणि देवाला न मानणं म्हणजे नास्तिकताच आहे का नाही. अरे तुम्ही अलंकार जर मानत असाल तर तुम्हाला सोनाराला मानावंच लागेल ना दादा, असं काय करताय तुम्ही, का नाही मानावं लागेल. अरे गीता हा घनीभूत सुवर्ण आहे. जैसे घनीभूत सुवर्ण जे निहाडिता साधारण अलंकारी बरवे पण निवाडू द्यावी. अरे सुवर्ण हे घनीभूत आहे. घनीभूत म्हणजे दगड आहे सुवर्णाचा. सुवर्णाचा दगड म्हणजे अलंकार नाही. सोनाराकडे त्या दगडाने गेलं पाहिजे, त्या सोनाराचे घाव त्याने सहन केले पाहिजेत. मग तो सोनार त्याला अलंकाराचं रूप देतो आणि अलंकाराचं रूप दिल्यानंतर लोक ते अलंकार स्वीकारत असतात. आणि म्हणून सुवर्णापेक्षासुद्धा अलंकार अत्यंत महत्त्वाचे आहेत. सोनं आहे. हो, तीळ संक्रांतीचा सण होता. तीळ संक्रांती हा सण आहे. पहा कोणाचा सण आहे तीळ संक्रांती? महिलांचा. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचाच आहे. दिवाळीलासुद्धा दिवाळीच्या सणा लेकी असावली. म्हणजे दिवाळी हा सण कोणाचा आहे? मुद्दाम तुम्हाला विचारतो, दिवाळी हा सण कोणाचा आहे? जरा मोठ्यानं बोला. दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा आहे. तीळ संक्रांती हा सण कोणाचा आहे? आणि पोळा हा सण कोणाचा आहे? ऐकलं का? बैलांचा आहे म्हणतात. बरोबर आहे काय? अरे ऐकलं का? पोळा सण बैलाचा आहे म्हणतात. बैलांचा सण आहे. आता तर माना हलवा, आता त्याने ठरवलं. तीळ संक्रांतीच्या दिवशी भरपूर सोनं असलेल्या एका सौभाग्यवतीने आग्रह केला. एवढे मोठे ओरोटे बनवून ठेवले म्हणे तुम्ही घरामध्ये, फुटका मनी नाही माझ्या अंगावर, काय चाटायचं आहे सगळं सोनं. तीळ संक्रांतीला मला अलंकार पाहिजे, अलंकाराशिवाय मी वाण द्यायला जाणार नाही म्हटले. आम्ही वाण द्यायचे असतात, महिला किती अलंकार घालून येत आहेत, आमच्या गळ्यात फुटका मनीसुद्धा नाही, मला अलंकार पाहिजे. त्याने महाराज त्यातला एक ओरोटा काढला, सोन्याचा ओरोटा काढला. त्या सोन्याच्या ओरोट्याला त्याने नारळाची दोरी बांधली आणि तो तिच्या गळ्यात टाकला. जा म्हणे, हा अलंकार आहे. सोनं नाही, सोनं आहे पण अलंकार नाही. बरोबर आहे ना? सोनं आहे पण अलंकार नाही. तशी गीता सोनं आहे पण अलंकार नाही. मग अलंकार काय आहे? गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. गीता अलंकार
अलंकाराला जर मानत असाल सुवर्णकाराला मानावं लागेल, घटाला मानत असाल कुंभाराला मानावं लागेल, वस्त्राला मानत असाल तर तो वस्त्र विणणारा जो विणकरी असेल त्याला मानावं लागेल, जगत जर मानत असाल तर जगताचा जो करता आहे त्यालासुद्धा मानावं लागेल. बरोबर आहे ना माझं? बरोबर आहे. काही लोक मानत नाहीत महाराज, नाहीत मानत. हे नास्तिक आहेत, नाही नास्तिक आपल्याला फार दूर घेऊन जातात. नास्तिक लोक का मानत नसतील रे हे माणसं? या कर्त्याला का मानत नसतील रे? ईश्वराला का मानत नसतील हे माणसं? शास्त्र का मानत नाही ती माणसं? याचं उत्तर देतो आहे मी तुम्हाला, तुम्ही सुज्ञ श्रोते आहात म्हणून. खरं सांगू का महाराज, ज्यांना स्वैर वागायचं असते ना ती माणसं शास्त्र मानत नसतात. आता शास्त्र म्हणते मासुराम पिब, शास्त्र सांगते मांसम न भक्षेत, शास्त्र सांगते सत्यम वद, शास्त्र सांगते धर्मंचर, नाही का? शास्त्र सांगते रुद्ध सेवा या विज्ञानम, नाही का? शास्त्र सांगते मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. शास्त्र सांगते की यांची आपण सेवा केली पाहिजे, आपण असं वागलं पाहिजे, आपण व्यसनी नसलं पाहिजे. असू द्या, तुमच्याकडे पाहता सगळं. आपण हे नसलं पाहिजे. शास्त्र आपल्याला स्वैर वागायला सांगत नाही, पण ज्यांना स्वैर वागायचं असते ती माणसं शास्त्राचा विरोध केल्याशिवाय राहत नाहीत. बरोबर आहे का माझं? चांगलं वागणारी माणसं शास्त्राचा कधी विरोध करणार नाहीत. आणि म्हणून काही लोक असे आहेत की ते कर्ता मानायला तयार नाहीत. मानलं पाहिजे. म्हणून जगत जर तुम्ही पाहत असाल तर जगताचा कर्तासुद्धा तुम्हाला मानावं लागेल. जेणे हे ईश्वनिर्मियेले महर्षी देवाते संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जडे, पर्वती बैसकान सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी आपे वावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाडिता ऐसा जो समर्थू, आणि तो मी जगाचा नाथू. वृक्षाचे ही पान हरे जाजी सदा, हरे जाजी वृक्षाचे पान, हरे जाजी सदा, पान हरे जाजी सदा, सत्ता ही कुणाची तरी आहे ती मानली पाहिजे. आपण आपल्या सत्तेने जगू शकत नाही आपल्याला माहीत आहे, नक्की माहीत आहे, लक्षात ठेवा. सत्ता कधी कोणाकडे जाईल काही सांगता येत नाही. सत्ता नेहमी आपल्याकडेच राहिली पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. ती घरातली असो, ती गावातली असो, ती तालुक्यातली असो, जिल्ह्यातली असो, महाराष्ट्रातली असो व देशातली असो, सत्ता आपल्याकडेच राहिली पाहिजे अशीच इच्छा आहे ना. पण मला असं वाटतं की सत्ता ही कधी बदलेल काही सांगता येत नाही. कधी बदलेल काही सांगता येत नाही. ती जशी सत्ता आहे तशी मला असं वाटतं की ती सत्ता तर फार दूरची आहे. आपली आपल्यावर तरी सत्ता आहे का रे? आपली आपल्यावर तरी सत्ता आहे का? खरं सांगा तुम्ही. कोण असा माणूस आहे की ज्याला असं वाटतं की आपले केस पांढरे झाले पाहिजेत? होतात का नाही? आपली सत्ता आहे. कोण अशी व्यक्ती आहे की ज्याला असं वाटते आपले कान गेले पाहिजेत? जातात का नाही? आपली सत्ता आहे.
कोण असा माणूस आहे की ज्याला असं वाटते आपले डोळे गेले पाहिजेत? जातात का नाही? मग आपली सत्ता आहे, आपली सत्ता आहे. आपल्या शरीरावर सुद्धा आपली सत्ता चालत नसेल महाराज, तर आपल्याला लोकांवर सत्ता करण्याचा का अधिकार आहे? सत्ता नक्कीच कोणाची तरी आहे, आणि आहे ना ती त्याची आहे. आपल्या सत्तेने नाही जगू शकत आपण. आणि म्हणून तर महाराज असं म्हणतायत की तुम्हाला भक्ती करायची असेल ना, तर ही सहज भक्ती तुमच्या जीवनामध्ये घडेल. बघा, सहज घडेल, सहज भक्ती घडेल. रामायणामध्ये 9वीदा भक्ती सांगितली महाराज शबरीला. 9वीदा भक्तीमध्ये सांगत असताना असं सांगितलं, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगण कपट करहित जिगान, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुभेद प्रकाशा, षटदमशील विरति बहुकरमा, निरत निरंतर सज्जन धर्मा, सातव सम मोहि सम जग देखा. अरे याचा आवाज कमी कर, या धुमाचा आवाज कमी कर. किती आवाज येतो तो? आवाज कमी कर ना, कमी कर ना. काय वाजते? घुंग वाजते सगळं बघ, असा आवाज. सातव सम मोहि सम जग देखा, आठव यथा लाभ संतोषा, आठव यथा लाभ संतोषा. काय वाजते? काय होते पहा. आम्हाला ते वाचते समजते, पण काय वाचते नाही समजत. पाहतो. सातव सममोही समजग देखा, आणि आठव यथा लाभ संतोषा. महाराज, आपल्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्याला पाहत असाल तर तुम्हाला वेगळी भक्ती करण्याचं काम पडणार नाही. हे तुमच्या जीवनातली भक्ती असेल. आत्मौपमेन सर्वत्र समम पश्यती. लक्षात आलं का? आत्मौपमेन सर्वत्र समम पश्यती. अर्जुना, तू तुझ्याप्रमाणे दुसऱ्याला मान. तुला वेगळी भक्ती करण्याचं काम पडणार नाही. लक्षात ठेव. तुला दुःख होऊ नये असं जर तुला वाटत असेल ना, तर दुसऱ्यालाही होऊ नये असं तू वाटू दे. तुला दुःख होणार नाही. तुला भक्ती ठरेल तुझ्या जीवनातली हे. आणि म्हणून आपल्याप्रमाणे आपण दुसऱ्याला ज्यावेळेला मानतो त्यावेळेला ती भक्ती ठरते. लक्षात ठेवा. आपला मुलगा तर आपला मुलगा आहेच, पण हे उभे आहेत ना, हे सुद्धा आपलेच मुलं आहेत. ही भक्ती आहे. आपल्या संस्थेतले आहेत. ही सगळी लाईन, ही लाईन ना, ते तिकडचे हे सगळे सगळे. बरोबर. वा. हे कुठले आहेत? हे कोण्या संस्थेतले आहेत? पुशेगावचे, तुमच्या संस्थेतले. वा वा. चांगले ठोकत जा बरं, काही अभ्यास नाही केला तर. हे तसे सोडू नका, यांचं नुकसान होते. यांचं भविष्य वाईट असूनही असं वाटत असेल ना, कमी राहिले तर चालतील. असे ठोकायचे बघा, अभ्यास नाही केला तर. हे भूत लातो की हे भूत बातों से नाही मानते. हे भूत आहे सध्या. हे यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. लक्षात ठेवा. यांचं भविष्य वाईट नाही गेलं पाहिजे. मग आता ही पायाभरणी आहे, ही चांगली झाली पाहिजे. ज्या बापाला समजत नसेल ना, पाठवून द्यायचा, घरी घेऊन जा म्हणा, पण पोराचं नुकसान नाही झालं पाहिजे. महाराज, एवढी मोठी शक्ती आपल्याजवळ असूनसुद्धा आपण अजूनही बलवान नाही. त्याचं कारणच हे आहे की आपण आलेल्या गोष्टीला न्याय देत नाही. जी गोष्ट आपल्यासमोर आली त्याला जर तुम्ही न्याय देत गेलात तर मला असं वाटतं की भविष्याच्या दृष्टीने ती गोष्ट फार महत्त्वाची ठरत असते. आणि म्हणून आपल्या मुलावर जे प्रेम आहे ते जर दुसऱ्यावर तुम्ही करत असाल तर ही भक्ती आहे ना, ही भक्ती आहे ना. सातव सममोही समजग देखा. आणि आठवी भक्ती आहे आठव यथा लाभ संतोषा. जेवढं मिळत असेल तेवढ्यामध्ये जर तुम्ही समाधान मानत असाल ना, तर तुम्हाला वेगळी भक्ती करण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसारा, संकल्पावे माया
चाललंय तुमचं हे? भावी माया ठेविले आनंदे तैसेची राहावे ठेविले आनंदे तैसेची राहावे नित्या सुजावे समाधान नित्या सुजावे समाधान राहू दे आता, माईक स्थिर राहू दे आता, इकडे काही फिरू नका माईक, ते फिरण्यात वेळ जातो. 3 आहेत ना आता? बरं 3च आहेत ना? 3च आहेत ना? हां 3च आहेत ना? 3च पाहिजेत. आता 4था नका आणू, आता बस झाले 3 बस झाले ना आता. ते मधले मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री 2 बस झाले 3. यथा लाभ संतोषा. जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये समाधान मानणारा माणूस समाधानी राहत असतो. लक्षात ठेवा. समाधान बिघडते ना, पुढच्या आशा केल्याने समाधान बिघडत असते. मग आज जे आपल्याला श्रीमंत होऊनही समाधान नाही, याचं कारण श्रीमंतीने आपली आशा थांबली नाही, आपली आशा वाढवली. मी नेहमी म्हणेल की पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये भांडे जास्त आहेत ना? पहिल्यापेक्षा जास्त आहेत. पहिल्यापेक्षा आपल्या घरामध्ये पैसे जास्त आहेत ना? मुद्दाम तुम्हाला सांगतो, जास्त आहेत. पहिल्यापेक्षा आपल्या घरात कपडे जास्त आहेत ना? खूप कपडे आहेत. बापरे, काही घरात गेल्यावर तर असं वाटतं की आपण घरात आलो का दुकानात आलो, इतके कपडे आहेत महाराज. तुम्हाला तरी कपडे कमी असतील, यांच्या तर बापरे कोंबू साड्या भरलेल्या आहेत. लक्षात ठेवा, इतक्या साड्या असतात कपाटामध्ये. पूर्वी कपाटात सोनं असायचं, आता सोनं नाही, साड्या आहेत आता साड्या. आमच्या विदर्भात गोरखमारात एक ॲक्सिडेंट झाला. त्या बाईने असं कपाट उघडलं, सगळ्या साड्या त्या बाईच्या अंगावर पडल्या. पाहता काय मेली ती बाई. सरपणाचं कामच नाही पडलं महाराज, इतक्या साड्या होत्या. या देशातील कपाटामध्ये सोनं असावं, साड्या नाही. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया, हा देश आहे आपला. असो, यथा लाभ संतोषा. मिळेल तेवढ्यामध्ये समाधान. कष्ट भरपूर करायचे दादांनो, भरपूर कष्ट करायचे, आशा करायची नाही. आणि जी स्थिती असेल त्याच्यामध्ये समाधान माना. तुमचं समाधान कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. तुम्ही जर जास्त आणि जास्त आशा करत असाल तर ती आशा तुम्हाला दुःखाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशा हेच दुःखाचं कारण आहे. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी. आशेने दीन केले देवाशी, तर अशी काय ते जगाचा जो नित्यदाता तो आशेने केला भिकेसरीसा. वैराची द्वारी झाला मागता, द्वार पाडता तेने त्याशी. आणि म्हणून यथा लाभ संतोषा. जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये समाधान मानणं ही भगवंताची फार मोठी भक्ती आहे, लहान नाही. ह्याची थोर भक्ती. आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंते तैसेची राहावे. विषय असा निघाला होता सत्तेपासून. आपल्यावर सुद्धा आपली सत्ता नाही. यांनी ठरवलं होतं पंढरपूर निघताना की आमचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे म्हणून. ठरून निघले होते, झाला ॲक्सिडेंट. एक मोठे महाराज गेलेत त्याच्यामध्ये, नाही का, एक चांगले वारकरी गेलेत त्या ॲक्सिडेंटमध्ये. मला असं वाटतं की ही सत्ता आपली नाही, ही सत्ता कोणाची तरी आहे, मानली पाहिजे. तुमचं काय मत आहे मला माहीत नाही, पण ही ज्याची सत्ता आहे ना त्याला काय म्हणतायत? त्याला देव म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात, त्याला कर्ता म्हणतात. हो. आणि म्हणून कसं असते महाराज, जे ज्याचं उपादान असेल ते उपादान तर मानलंच पाहिजे ना. उपादान हे उपादानामध्येच त्या कार्याचा लय होत असतो. कार्य ही उपादानामध्येच जात असते. अलंकार किती असू द्या ते शेवटी सोन्यामध्येच जातील. घट किती असू द्या ते शेवटी मातीमध्येच जातील. पट किती असू द्या ते शेवटी तंतूमध्येच जातील.
विश्व केवढंही मोठं असू द्या, ते शेवटी आपल्या अधिकरणामध्येच जाईल, म्हणजे त्यामध्येच जाईल. आणि म्हणून जिथून ज्याची निर्मिती असते तिथंच त्याचा लय असतो. त्याला कर्ता म्हणतायत, त्याला ईश्वर म्हणतायत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने कार्यकारण भाव सांगत असताना कार्य जर आपल्याला दिसत असेल तर त्याचा कर्ता आपण मानला पाहिजे. चला पुढे. सुख हे कार्य दिसत असेल ना तर त्याचं कारण आहे पुण्य. दुःख हे जर दिसत असेल ना, कार्य दिसत असेल ना, तर त्याचं कारण आहे पाप. पापाचं कार्य आहे दुःख आणि पुण्याचं कार्य आहे सुख. मिळत असेल, आपण भोगत असू, तर महाराज म्हणतायत की ते आपल्या कर्माचं फल आहे. आनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचूनिया. आपलं ते संचित आहे महाराज. बऱ्याचदा एखाद्या वेळेला काहीच न करणाऱ्या माणसाच्या प्रपंचाची भरभराटी आपल्याला दिसते. त्यावेळेला आपल्याला शंका येण्याची शक्यता असते की आपण एवढा परमार्थ करूनसुद्धा आपल्या पदरामध्ये का दुःख पडते. विठाला 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 असं का घडतंय? एवढा मोठा परमार्थ करूनसुद्धा आपल्याला दुःख का भोगावं लागते महाराज? त्याचं कारण शास्त्रानेही सांगितलं, याचं कारण साधूनेही सांगितलं. प्रपंचामध्ये नित्य सुख नसावं. नित्य सुख माणसाला अधोगतीला घेऊन जात असते. अधर्म घडतो ना, अधर्म जीवनामध्ये जो घडतोय ना, तो दुःखामध्ये कमी घडतो, सुखामध्ये जास्त घडतो. सुखामध्ये माणसाकडून अधर्म घडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून दुःखापेक्षा सुखामध्ये सावध राहणं फार महत्त्वाचं आहे. पहा, आणि सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता जास्त आहे. मी उदाहरण देईल तुम्हाला. ज्या वेळेला एखादा उमेदवार इलेक्शनसाठी उभा राहतो, तुमच्याकडे उभाच राहतो ना, नाही का? उभा राहतो. उमेदवार ज्यावेळेला इलेक्शनसाठी उभा राहतो त्यावेळेला साहेब तो कार्यकर्त्याला घेऊन नारळ फोडण्यासाठी कुठं जातो? मंदिरात जातो ना. स्मशानात नाही जात, मंदिरात जातो. तो नास्तिक उमेदवार असला तरी कार्यकर्त्याला घेऊन तो मंदिरातच जातो. बरोबर आहे ना? नास्तिक उमेदवार असला तरी तो कार्यकर्त्याला घेऊन मंदिरातच जातो, कार्यकर्त्याला घेऊन मंदिरात जातो. एखादा फुटलेला कार्यकर्ता असेल त्याच्याकडून अगोदर नारळ फोडून घेतो की फोडा, तुम्ही फुटून जाल. असं होते का नाही? असं नारळ फोडतो. नारळ फोडल्या जाते मंदिरामध्ये. उभं राहिल्यानंतर उमेदवार कार्यकर्त्याला घेऊन मंदिरात जातो. पण खरं सांगा बरं, उमेदवार ज्यावेळेला निवडून येतो त्यावेळेलासुद्धा कार्यकर्त्याला घेऊन मंदिरातच जातो ना. निवडून आल्यानंतरही कार्यकर्त्याला घेऊन मंदिरातच जातो का? मंदिरात जातो. मंदिरात खरं सांगा, मंदिरात जातो का? आता समजलं तुम्हाला कुठं जातोय म्हणून. मंदिरात नाही तो, मग तो मंदिरात जातो. ऐकलं? दुःख असलं की माणसाला देव आठवतो आणि सुखामध्ये अधर्म घडण्याची शक्यता दाट असते. कोणती आता काय पाहिजे सांग तुला? संपले आता. तुझा मुलगा राजा झाला आहे, गेले कौरव सगळे. तुला काय पाहिजे सांग? कोणती आत्याचे नेत्र ढिले होतात आणि आत्या कन्हैयाकडे पाहते आणि म्हणते, कन्हैया देशील? म्हटले नक्की देईल आत्या. आज मी तुझ्यासमोर उभा आहे ना, तुझा भाचा म्हणून नाही, देव म्हणून उभा आहे. सांग तुला काय पाहिजे? तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेला कुंतीने सांगितलं, कन्हैया मला जर द्यायचं असेल तर गड्या मला मरेपर्यंत दुःख देतो. कन्हैयाचे नेत्रसुद्धा ढिले होतात महाराज. कन्हैया म्हणतो, आत्या जन्मापासून आतापर्यंत तू दुःख भोगते. किती दुःख भोगणार? पोट नाही भरलं तुझं अजून दुःखाने. इतकं दुःख भोगलं आहे तू. या घराण्यामध्ये येऊन, राजघराण्यामध्ये येऊन तू दुःख भोगलं आहे सगळं. किती किती दुःख सांगू जन्मापासून, तर आतापर्यंत सुद्धा दुःखच भोगलं आहे आत्या. आता तर काहीतरी मागून घे वेगळं. मी देव आहे ना, देव. येशे थोरविला मारुती असा आहे मी, विभीषण केला लंकापती असा आहे मी. मी सांग ना तुला काय देऊ? मी तुला काही द्यायला तयार आहे आज. कोणती आत्या म्हणते, फक्त दुःख दे. कशासाठी मागते आत्या तू दुःख? दुःख हा मागण्याचा विषय आहे का आत्या? दुःख कोणी मागत असते का? तू का दुःख मागते? आत्या म्हणते, कन्हैया खरं सांगू का, सुखामध्ये तुला विसरण्याची शक्यता असते रे, दुःखामध्ये तुझी आठवण खूप येते, तुझा विसर पडत नाही. आणि खरं सांगू का कन्हैया, दुःखामध्ये जर तुझा विसर पडत नसेल
तर तुझा विसर न पडण्यासाठी मला तू मरेपर्यंत दुःख दिलं तरी चालेल, फक्त तुझा विसर व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर व्हावा, हेच दान दिला देवा, तुझा विसर व्हावा, तुझा विसर व्हावा, आहे दान देगा देवा, तुझा विसर व्हावा, तुझा विसर परमार्थ करून दुःख का पडते पदराम? एवढं सगळं आम्ही करतो तरी सुद्धा दुःख का होते? कारण सांगतायत महाराज, देवाची ते खून, बरोबर आहे ना, आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पडे चिरा संसाराशी. माहिती आहे तुम्हाला, ध्रुवाला दिलं देवाने पण भातकं दिलं, इंद्राला दिलं खेळणं दिलं. ध्रुवपदाचे भातुके म्हटलं जाते. तुला काय पाहिजे? हे पाहिजे ना, घेऊन टाक हे भातकं तुला. तुला हे पाहिजे ना, घेऊन टाक हे वाटी दूध तुला, खेळणं घेऊन टाक. कोणाला भातकं दिलं, कोणाला खेळणं दिलं. 4 मुलं असावेत. एखाद्या मोठ्या मुलाला आईने विचारावं तुला काय पाहिजे? तो म्हटला मला बॅट बॉल पाहिजे, हे घेऊन टाक बॅट बॉल. तुला काय पाहिजे रे? तो म्हटला मला कॅरम पाहिजे, हा घेऊन टाक कॅरम तुला. तुला काय पाहिजे रे? तो म्हटला मला फुटबॉल पाहिजे, हा घेऊन टाक तुला फुटबॉल. ते सगळ्यात लहान होतो ना, तुला काय पाहिजे रे? ते म्हटले मला फुटबॉल नाही पाहिजे, मला कॅरम नाही पाहिजे, मला बॅट बॉल नाही पाहिजे, मला फक्त तू पाहिजेस. तुझा विसर न व्हावा. हे दिलाय झालं ना महाराज, हे सगळं. हो बस बस उभे राहायचं. हे मला काहीच नाही पाहिजे, मला तू पाहिजे. आणि ज्याला तो पाहिजे असेल ना, तो त्याला एकदम भेटत नाही, त्याच्या जीवनात अगोदर दुःखाला पाठवतो. दुःख सहन करण्याची शक्ती पाहतो आणि मग मात्र त्याला तो प्राप्त होतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून बऱ्याचदा अशी भावना असते, तुम्ही अत्यंत प्रेमाने ऐकता, माणसाची भावना असते की इतकं आम्ही चांगलं करतो तरी आमचं चांगलं का होत नाही. तुम्हाला उदाहरण देतो आहे मी, फार सुंदर उदाहरण आहे. घरामध्ये धान्याची कोठी असते, कोठी माहीत आहे ना, धान्याची कोठी असते. ऐका, मी थोडा आरामशीर बोलतो, पण घरामध्ये धान्याची कोठी असते ना, अशी कोठी असते. मला असं वाटते की ज्याच्यात धान्य टाकायचं असते ते तोंड लहान असते, जिथून धान्य काढायचं असते ते तोंड मोठं असते. बरोबर आहे ना? हां, म्हणजे तुम्ही ऐकताय समजा. धान्य टाकायचं असते ते तोंड मोठं असते, काढायचं असते ते लहान असते. धान्य वरून टाकायचं असते आणि खालून काढायचं असते. बरोबर आहे ना महाराज? बरोबर आहे. आणि काय असते बघा, त्याच्यामध्ये जर तुम्ही वरून गहू टाकले तर खालून तांदूळ निघत असतात. हां, वरून जर तांदूळ टाकले तर खालून उडीद निघत असतात. असंच ना? नाही. गहू टाकत असाल तर खालून गहूच निघतील, तांदूळ टाकत असाल तर खालून तांदूळच निघतील. मला सांगू द्या काय होते पहा. कधी कधी असा एक वर्ग आहे की अगोदर त्याचे तांदूळ आहेत, नंतर तो उडीद टाकतो. तांदूळ म्हणजे पुण्य आणि उडीद म्हणजे पाप. अगोदरचे त्याचे तांदूळ आहेत, नंतर तो उडीद टाकतो. दुसरा वर्ग असा आहे, त्याचे अगोदरचे उडीद आहेत, तो नंतर तांदूळ टाकतो. तिसरा वर्ग असा आहे, त्याच्या अगोदरचेही तांदूळ आहेत, तो आणखी तांदूळच टाकतो. आणि चौथा वर्ग असा आहे की त्याचे अगोदर उडीदच आहेत, नंतर उडीदच टाकतो. म्हणजे दृष्टांत म्हणून आहे बरं का महाराज. हे सगळं दृष्टांतासारखा सांगितला पाहिजे, त्याशिवाय तो समजत नाही. एक वर्ग असा आहे की अगोदरचे उडीद आहेत, नंतर उडीद टाकतो. उडीद संपणारच नाहीत. अगोदरचे तांदूळ आहेत, नंतर तांदूळ टाकतो. अरे तांदूळ संपणारच नाहीत. अगोदरचंही पुण्य आहे, नंतरही पुण्यच टाकतो. पुण्य संपणारच नाही महाराज. पण तिसरा वर्ग असा आहे की त्याचे अगोदरचे तांदूळ आहेत, नंतर उडीद टाकतो.
अगोदरचे तांदूळ आहेत, नंतर उडीद टाकतो. आपल्या याच्याबद्दल शंका आहे की शाला इथला आपण करतो याचं काही, याच्यात तांदूळ संपूर्णच नाही राहिले, तांदूळ चालूच आहे त्याचे अजून. लक्षात ठेवा, अगोदरचे जर तांदूळ असतील, नंतर जर उडीद टाकणं चालू असतील, तर काही दिवस वाट पहा, काही दिवस वाट पहा, तांदूळ संपू द्या, एक दिवस उडीद लागल्याशिवाय राहणार नाहीत. आपला वर्ग आहे आता. आपल्याला असं वाटते आपण का चांगलं होत नाही. ज्ञानेश्वरी पाठ केली राव, सगळं प्रभाकर विचारसगर झाला, कीर्तनच नाहीत. ज्यांनी बिचाराने काहीच केलं नाही त्यांना मावत नाहीत. असं का? प्रारब्ध आहे. पहिले उडीद आहेत आपले, नंतर तांदूळ टाकणं चालू आहेत. माझी प्रार्थना आहे आपल्याला, तांदूळ टाकणं सोडू नका. तांदूळ टाकत राहा, तांदूळ टाकत राहा, तांदूळ टाकत राहा, तांदूळ टाकत राहा. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला तुमच्या कोठीतले उडीद संपतील ना, तांदूळ लागतील ना, त्यावेळेला मात्र तुमचं भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही. लक्षात टाकलं ते मिळतच नाही. अनेक प्रसंग आहेत, सांगता येतील, पण मला 12 वाजेपर्यंत सगळं थांबून मला पुढे जायचं आहे. उद्या नरखेडची कथा चालू करायची आहे. नरखेड, हो, नरखेड कुठे आहे? पुशेगावच्या बाजूनं आहे नरखेड, नागपूर. नरखेड म्हणजे नरखेड. कोणाचं गाव? बोधेबाबांचं गाव. कोणाचं गाव? वैद्यबाबांचं गाव. कोणाचं गाव? पुरेकर बाबांचं गाव. कोणाचं गाव? अमृत महाराजांचं गाव. 4 खांब. त्यावेळेला जसे जोग महाराजांनी हे 4 खांब दिले होते संस्थेला, तसंच मला असं वाटते मामासाहेबांनी सुद्धा हे 4 खांब संस्थेला दिले महाराज. त्यांच्या गावाला उद्या आम्हाला कथा चालू करण्यासाठी जायचं आहे. जरा लांबचा प्रवास असल्यामुळे गोरख महाराज 12 वाजता आम्ही निघू. पुन्हा आणखी येऊ, नक्की पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. आम्ही विदर्भातले माणसं आहोत, पुन्हा येऊ म्हटलं की येत असतो, आहे ना. पहिल्याने येतो त्यावेळेला दरवाजातून येतो, दुसऱ्याने येतो छपरातून येतो. छप्पर फाड के आते आहे, येतो का नाही. हां, म्हणून विदर्भातली माणसं खोटं बोलत नाही. पुन्हा येऊ, मी पुन्हा येईल. विठाला 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 विठाला. दोन भाग मला सांगायचे याच्यातून महाराज. 2 भाग असे. बरीच महाराज मंडळी उपस्थित आहेत. महाराजांकडे गेलो होतो मी, सुरेश महाराजांकडे. तुम्ही नाही बोलावलं मधल्या महाराजांनी आणखी? मी बोलवलं होतं. हां, मी बोलवलं होतं आपलं. हे राहिले ना, त्याच्यामुळे मी काय करतो, कोणाचेच नावं घेत नाही आज कीर्तनात. ज्याचे नावं घेतले ते बिचारे एकदा बोलावतात, नाही घेतलं ते बोलावतच नाही. प्रेमाचे संबंध आहेत महाराज. माझे या कुटुंबाचे सुद्धा अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत, होते आणि आहेत. हो, अर्थात आता भाग असा आहे महाराज, 2 प्रकारचा भाग आहे. फळ जर चांगलं असेल तर बी चांगलं असलं पाहिजे. निश्चिंत रहा. जमीनही चांगली असली पाहिजे, त्याची मशागतही चांगली असली पाहिजे, पाऊसही झाला पाहिजे, वापसाही झाला पाहिजे. बी मात्र कसं असलं पाहिजे? बी भाजलेलं असलं पाहिजे, आहे ना. अगोदर तळून काढायचं मग पेरायचं, असं असलं पाहिजे बी. अरे शेतीही चांगली असली पाहिजे, मशागतही चांगली असली पाहिजे, वापसाही चांगला झाला असला पाहिजे, आणि बीसुद्धा चांगलं पाहिजे. हे सगळं चांगलं आहे. बी चांगलं नसेल तर, बी चांगलं नसेल तर, हे सगळं चांगलं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही आंबा जर आंबट लावत असाल ना, तर आंबटच येईल, शेती चांगली असू नये बी. हे सगळं चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये बीसुद्धा चांगलं असलं पाहिजे. माझ्या दादांनो, हे सगळं करा आणि बी चांगलं लावा,
बी चांगलं लावा, मग निश्चिंत राहा, त्याचं फळसुद्धा चांगलं भेटल्याशिवाय राहणार नाही. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी हो शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ हो गोमटी गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी रसाळ गोमटी गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी हो शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी गोमटी फळे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ बी शुद्ध असेल तर फळ शुद्ध शुद्ध असते. याच्यावर मला थोडा आक्षेप घ्यायचा आहे, याच्यावर मला थोडी शंका आहे. महाराजांना मी विचारणार आहे, अर्थात आपल्याला विचारायचे. बी जर शुद्ध असेल तर त्याचं फळ शुद्ध असते महाराज, पण आम्ही असे अनेक बिये पाहतो की त्याचं फळ अशुद्ध आहे, अशुद्ध आहे. बी शुद्ध आहे, फळ अशुद्ध आहे. कधी कधी बी अशुद्ध आहे, फळ शुद्ध आहे. कधी कधी बी शुद्ध आहे, बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. आणि कधी कधी बी शुद्ध आहे आणि फळसुद्धा शुद्ध आहे. सांगेल मी आपल्याला. कधी कधी आपण विचार करतो की बी अत्यंत अशुद्ध आहे आणि फळ शुद्ध आहे. महाराज, बी अत्यंत अशुद्ध आहे. हिरण्यकश्यपरूपी बी आहे, हिरण्यकश्यपरूपी बी आहे. नाव घेणू विनेदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपरूपी बी आहे आणि प्रल्हादरूपी त्याचं फळ आहे. बी अत्यंत अशुद्ध आहे आणि फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. देव ज्या साधूची पूजा करतात ना, त्यातला पहिला नंबर प्रल्हादाचा वाटतं नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक. बी शुद्ध आहे, बी अशुद्ध आहे, फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. हिरण्यकश्यप म्हणतो की माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, आणि प्रल्हाद म्हणतो की मी देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये देवाचं नाव घेऊ नये असं बंधन असू नये. देवाचं नाव या देशामध्ये घ्यायचं नाही तर कोण्या देशामध्ये घ्यायचं महाराज? या देशामध्ये जर वारी नसावी तर कोण्या देशामध्ये वारी असावी? या देशामध्ये जर भजन नसावं तर कोण्या देशाने भजन करावं? अरे या देशाने सगळ्या जगाला भजन शिकवलं, तिथलं भजन कसं काय बंद करणार तुम्ही? या देशाने सगळ्या जगाला माणसं पोचले, तिथल्या संस्था कशा बंद करणार तुम्ही? या देशाने सगळ्या जगाला संस्कृती पोचतं केली, या देशामध्ये पिकते ती सगळ्या देशाला जाते, ती संस्कृती तिच्यावर कसा घाला करणार महाराज तुम्ही? या देशातली संस्कृती टिकली पाहिजे, या देशातले साधू संत टिकले पाहिजेत. सारे जहां से अच्छा. कोणामुळे? फक्त साधूमुळे, हो, संस्कृतीमुळे. बसा 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 थोडा बसा बसा. आणि म्हणून ही संस्कृती टिकण्याच्या हेतूने या देशामध्ये या सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत. आणि म्हणून हिरण्यकश्यप म्हणत होता देवाचं नाव घेऊ देणार नाही, नाव घेऊन येते देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे माझं ब्रीद आहे की मी माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव कुणाला घेऊ देणार नाही. पण प्रल्हाद म्हणतो बाबा तुम्ही मला किती मारण्याचे प्रयत्न केले तरी मी देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. प्रल्हादासी पिता करीतो जाचणी परितो स्मरे मनी नारायण. किती प्रयोग केले प्रल्हादाला मारायचे. सापाच्या खोलीमध्ये कोंडलंय त्याला, हत्तीच्या पायाखाली दिलंय त्याला, होलिका नावाच्या त्या बहिणीच्या मांडीवर बसवलं त्याला आणि आग लावून दिली. कशाच संकटाला न जुमानता प्रल्हादजी भजन करत राहिले माझ्या दादांनो. म्हणून या ठिकाणी बी अत्यंत अशुद्ध आहे पण फळ मात्र शुद्ध आहे.
बरोबर आहे का माझं? अरे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना. हिरण्यकशिपू चांगला आहे का हो? हिरण्यकश्यपू हां तुम्हाला ऐकू येते ना? हां चांगला नाही. प्रल्हाद कसा आहे? हो बी अशुद्ध आहे, फळ मात्र शुद्ध आहे. आता पुढे ऐका. बी अत्यंत शुद्ध आहे महाराज. हो बी अत्यंत शुद्ध आहे. त्या बियाचं नाव आहे श्रीकृष्ण यादव आहे ना. श्रीकृष्ण यादव हे त्या बियाचं नाव आहे. श्रीकृष्ण यादव काय शुद्ध बी आहे. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधारी नीलोत्पला शल्यग्रहावती कृपेन वहनी कर्णे नवे लाकुला अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी कैवर्तका केशव. अशा रणनदीतून सुद्धा पलीकडे नेणारा जर कोण असेल तर तो केशव आहे, तो गोविंद आहे, तो श्रीकृष्ण आहे. बी किती चांगलं आहे महाराज. हे श्रीकृष्ण यादव रूपी बी किती चांगलं आहे. कृष्णं वंदे जगद्गुरू. काय बी चांगलं आहे. श्रीकृष्ण यादव हे बी चांगलं आहे, पण फळ मात्र लालू प्रसाद यादव सारखं आहे. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो बरं का. उदाहरण हो लालू प्रसाद यादव तुम्हाला नाव पाठ आहे म्हणून. अरे सांब त्याचाच नातू ना. ते सगळे नंतरचे त्याचेच मुलं ना. काय झालं आहे पुढे त्याचं? बी शुद्ध आहे पण फळ मात्र अशुद्ध आहे. असाही एक वर्ग आहे. तिसरं असं आहे की बी अत्यंत खऱ्या अर्थाने अशुद्ध आहे, त्याचं फळही अशुद्ध आहे. बी वाईट आहे आणि फळसुद्धा वाईट आहे. त्या बियाचं नाव आहे धृतराष्ट्र, त्या फळाचं नाव आहे दुर्योधन. अत्यंत अशुद्ध महाराज हा धृतराष्ट्र. फार वाईट धृतराष्ट्र. लक्षात ठेवा. कणिक नावाचा एक असा कुटील शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञाला याने विचारलं की दूरचे शत्रू कसे मारायचे मला माहीत आहे गड्या, पण जवळचे शत्रू जर मारायचे असतील तर मी काय केलं पाहिजे. हा पांडवांना शत्रू मानत होता महाराज. एकदा म्हटलं होतं विदुरजीने त्याला. विदुरजी म्हणतात, राजे दुर्योधने सौबले च करुणो दुःशासने तथा एते ऐश्वर्यम आधाय कथम तुम भूमिमिच्छता. फार सुंदर अर्थ आहे. तुम्ही राजा होण्याची इच्छा करताय, तुम्ही सुख मिळण्याची इच्छा करताय, तुम्ही आनंद मिळण्याची इच्छा करताय आणि राज्य दुर्योधनाला देताय, राज्य शकुनीला देताय, राज्य कर्णाला देताय. दुर्योधने सौबलेच कर्णो दुःशासने तथा एते ऐश्वर्यम आधाय कथम तुम भूमिच्छता. इच्छा करताय आनंदाची आणि दुःशासनाला राज्य देण्याचा विचार करताय. ऐकताय ना तुम्ही? इच्छा करताय तुम्ही आनंदाची आणि दुर्योधनाला राज्य देताय. अरे इच्छा जर आनंदाची करत असाल तर चहावाल्याला देऊन टाका. समजलं? विठ्ठल 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 हा 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 इच्छा आनंदाची करता आणि अशा वाईट माणसाला राज्य देताय तुम्ही. त्यावेळेला धृतराष्ट्र काय म्हटलं होतं माहीत आहे का? सातु बुद्धिकृता पेबम पांडवानां प्रतिमे सदा दुर्योधने समासाद पुनर्विपरिवर्तते. मला आणखी पुढे जायचं नाही. मला एवढंच सांगायचं आहे, पांडव मला आवडतात गड्या, पण दुर्योधनापेक्षा जास्त नाहीत आवडत. दुर्योधन कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे. पांडव कसे असले तरी ते माझ्या मुलाचे शत्रू आहेत. मला त्यांना मारायचं आहे असं त्याच्या मनात आहे. जवळचे शत्रू कसे मारायचे? वा रे वा, पुतण्याला मारतोय तू. अरे तुझ्यावर तुझं राज्यच नव्हतं लेका. ते तुझं राज्यच नव्हतं. ते लहान होते म्हणून तुला भेटलं येते. तू त्याला अर्ध तर द्यायला पाहिजे. तुझा पोरगं म्हणते की यावत विश्वच्या तृष्णा या युद्धात जगरेन केशव नाबद्धप्य परित्याज्यम भूमेर्ना पांडवान प्रती. सोयीच्या अग्रभागावर मावेल एवढी जमीनसुद्धा मी पांडवांना देणार नाही. 5 गावं नाही, 1 गाव नाही, सोयीच्या अग्रभागावर मावेल एवढी सुद्धा देणार नाही लेका. वा रे वा. खूप समजून सांगितलं आहे त्याला विदुरजीने, पण नाही समजून घेतलं त्याने. त्याला खूप सांगितलं. बलम पंचवधम नित्यम असं सांगितलं. 5 प्रकारची बलं असतात. त्यातलं बाहुबलापेक्षा, पुत्रबलापेक्षा, शस्त्रबलापेक्षा, अस्त्रबलापेक्षा बुद्धिबल जास्त मोठं असते महाराज. तुम्ही बुद्धी नाही चालून राहिले
तुम्ही तुमच्या मुलाच्या बलाने बोलताय, लक्षात ठेवा, तुम्हाला याचं प्रायश्चित्त भोगून द्यावं लागेल. सज्जनानो, त्या ठिकाणी जवळचे शत्रू कसे मारायचे हे कणिकाने सांगितलं आहे की लाक्षागृह बनवायचं, त्याच्यामध्ये त्यांना राहायला द्यायचं, नंतर ते पेटून द्यायचं. म्हणजे जवळचे शत्रू मारण्याची जी आयडिया आहे ती दुर्योधनाची नाही, ही धृतराष्ट्राची आहे. बी वाईट आहे, फळंही वाईट आहे. बी वाईट आहे आणि फळंही वाईट आहे. पण चौथ्या फळाबद्दल मला बोलायचं आहे. ते बी शुद्ध आहे आणि फळंही शुद्ध आहे. फळं शुद्ध आहे, बी शुद्ध आहे महाराज, फळंही शुद्ध आहे. अनेक उदाहरणं या या विठ्ठल 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 राजेंद्रगिरीजी महाराज. वा, किती महाराज लोक आलेत पहा. बी शुद्ध आहे, फळंही शुद्ध आहे. अनेक उदाहरणं आहेत. मदालसा रूपी बी आहे आणि त्या मुलाने उपदेश करून ज्यांनी राज्य सोडलं ते त्याचं फळ आहे. मी असं म्हणेल की सुमित्रा रूपी बी आहे आणि रामप्रभूच्या सेवेसाठी 14 वर्ष वनवासात जाते ते लक्ष्मण रूपी फळ आहे. खरं म्हणजे लखनजी ज्यावेळेला सुमित्रेची आज्ञा घेण्यासाठी जातात, रामप्रभू पाठवतात, जा बाबा, कोणी दिला तुम्हाला वनवास दादा, तुम्ही का वनवासामध्ये चाललात? अरे माझं प्रारब्ध आहे राजा, मला वनवासात जावं लागेल. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयी ना दोषी नोहे दोषितात, राजकान कानन यात्रा सर्व कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष. सुमित्रेकडे लखनजी जातात. थोडक्यात सांगून जाईल महाराज. सुमित्रा म्हणते, लखन, हा मा, शरम नाही वाटत? कशाची मा? तुला माहीत नाही की आज माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे म्हणून? हा मा, माझ्या राघवचा राज्याभिषेक त्या दिवशी आहे, त्या दिवशी तुझ्या अंगावर राजवैभव पोशाख पाहणार होती लखन मी. वनवासाचा पोशाख धारण करून माझ्या समोर उभा राहिलाय तू. माझ्या राघवच्या गादीबद्दल तुझा विचार अनुचित असेल, अयोध्येत राहण्याचा अधिकार नाही तुझा, वनवासात निघून जा. सुमित्रा म्हणते, वनवासात जाण्यासाठी चालू मा. का जात नाही? एकटा नाही मा. आणि सगळा वृत्तांत समजल्यानंतर सुमित्रा माता कैकेयीला दोष लावते आणि सुमित्रा आता लक्ष्मणाचा हात पकडते आणि लक्ष्मणाला म्हणते, लखन, माझा राघव जर वनवासात जात असेल तर मग तुझं अयोध्येत काय काम आहे? रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजा, अयोध्याम अटवम विद्धी गच्छतात येता सुखम. आजपासून तुझी आई मी नाही, आजपासून तुझी आई जानकी आहे. आजपासून तुझे वडील दशरथ नाहीत, आजपासून तुझे वडील श्रीराम आहेत. तात तुम्हारी मातुबाई देही, पिता राम सब भाती स्नेही. लखनजी आपल्या आईचं दर्शन घेतात आणि पुढे चालत आहेत. माझा पोरगा मला 14 वर्ष भेटणार नाही, राघवच्या सेवेसाठी निघाला आहे. आईचा धीर जातो. आई एका खांबाला पकडते आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला एकदा आणखी आवाज देते, लखन, हा मा, माझ्या राघवची सेवा करण्यासाठी 14 वर्ष वनवासात चालला आहे दादा तू. म्हटले, हा मा. राघवची सेवा करत असताना
तुझ्या स्वप्नामध्ये राग, रोष, ईर्ष्या, मद आणि मोह येऊ नये लखन. स्वप्नामध्ये सुद्धा येऊ नये मा. हा स्वप्नामध्ये सुद्धा येऊ नये दादा. स्वप्न केव्हा पडत असते मा? झोपल्यानंतर पडत असते ना. हे विकार जर माझ्या स्वप्नामध्ये येऊ नये अशी जर माझ्या माईची इच्छा असेल तर लखन याच ठिकाणी प्रतिज्ञा करते की 14 वर्ष लखन झोपणार नाही. स्वप्न कसं पडेल मा? बी शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. मदालसा बी शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. जिजामाता बी शुद्ध आहे, फळही शुद्ध आहे. फळही शुद्ध आहे. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? काय कुणाची भीती? देव धर्म आणि देशापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? म्हणून बी शुद्ध आहे महाराज, फळही शुद्ध आहे. जिजामाता बी शुद्ध, तिचं फळ शुद्ध. सुमित्रा बी शुद्ध, तिचं फळ शुद्ध. कबीरजी बी शुद्ध, कमालजी फळसुद्धा शुद्ध. मला असं वाटते सुभाषजी ही बी शुद्ध आहे. ज्ञानेश्वर नाही का, आमच्या बहिणीचं नाव आहे मनीषा, आणि गोरख बी शुद्ध आहे आणि फळही शुद्ध आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हा तर एक अर्थ आहेच, पण एक अर्थ 5-10 मिनिटांमध्ये मला आपल्या पुढे मांडायचा तो आणखी असा आहे. बी म्हणजे साधना महाराज. थोडक्यात सांगू जातो, बी म्हणजे साधना, ज्ञानरूपी साधना. याला जर फळ असेल तर बी, ज्ञानाला साधन बी मानलं पाहिजे. ज्ञान ही साधना बी आहे, कर्म ही साधना बी आहे, यज्ञ ही साधनासुद्धा बी आहे. ज्ञानालाही फळ आहे, कर्मालाही फळ आहे, योगालाही फळ आहे आणि यज्ञालाही फळ आहे. फळ आहे म्हणजे बी मानलं पाहिजे. अरे ज्ञानाचं फळ काय? ज्ञानाचं फळ आहे मोक्ष, बरोबर आहे ना? ज्ञानाचं फळ आहे मोक्ष. कर्माचं फळ काय? कर्माचं फळ आहे अंतकरणाची शुद्धी. योगाचं फळ काय? योगाचं फळ आहे चित्तवृत्तीचा निरोध. आणि यज्ञाचं फळ काय? स्वर्गप्राप्ती. स्वर्गप्राप्ती. ज्ञानाचं फळ आहे मोक्ष, कर्माचं फळ आहे अंतकरणाची शुद्धी, योगाचं फळ आहे चित्तवृत्तीचा निरोध आणि यज्ञाचं फळ आहे स्वर्गाची प्राप्ती. पण मला असं वाटते या ठिकाणी महाराज जे बी वापरत आहेत ते ज्ञानरूपी बी नाही, कर्मरूपी बी नाही, यज्ञरूपी बी नाही, योगरूपी बी नाही. त्याचं कारण असं आहे सुरेश महाराज, कारण असं आहे की ज्ञानरूपी बी एक आहे, त्याचं फळसुद्धा एकच आहे. लक्षात आलं का? बी एक आहे आणि फळही एकच आहे. कर्म हे बी एक आहे, फळही एकच आहे. योगरूपी बी एक आहे, त्याचं फळही एकच आहे. कर्मरूपी बी एक आहे, त्याचं फळही एकच आहे. पण महाराजांना अपेक्षा अशी आहे, बी एक आहे, फळं मात्र अनेक आहेत. फळे फळे, फळं नाही फळे. शुद्ध बीजापोटी बी एक आहे आणि फळं मात्र अनेक आहेत. फळे फळे, फळे रसाळ गोमटी आणि त्या नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ आहे मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. देह देवाचे कारणी. देह देवाचे करणी करणी. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी हे पहिलं फळ आहे.
अमृताची वाणी म्हणजे अमृतासारखी वाणी, आणि अमृताची वाणी म्हणजे अमृत तत्वाला प्राप्त करून देणारी वाणी. एखादा अभंग सोडवण्यासाठी 2-3 दिवस तरी पाहिजेत. मुखी अमृताची वाणी. देह हे पहिलं फळ आणि देह देवाचे कारणी हे दुसरं फळ. आपला देह देवाच्या कारणी पडला पाहिजे महाराज. आपला देह देवापेक्षा प्रपंचाच्या कारणी जास्त पडतो. प्रपंचाच्या कारणी आपला देह पडतो, पण प्रपंच आपल्या कारणी नाही पडत बरं का, लक्षात ठेवा. आपला देह प्रपंचाच्या कारणी आहे, पण प्रपंच आपल्या कारणी नाही. ज्याच्या कारणी तुम्ही देह लावला ना, तुम्ही जास्त म्हातारे व्हा, घरातली माणसं नवस करतील. तुमच्याकडे नाही का करतील. आपण ज्याच्या कारणी देह लावतो तो प्रपंच आपल्याला आपलं कारण समजत नाही, आणि म्हणून देह देवाचे कारण आहे. माझा देह देवाच्या कारणी असावा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. देह देवाचे कारण आहे. माझा देह फक्त देवाच्या कारणी असेल. एकतर देह देवाच्या कारणी असावा, एकतर धर्माच्या कारणी असावा, नाही तर देशाच्या कारणी असावा महाराज. प्रपंचाच्या कारणी पडलेला देह हा मरत असतो, आणि देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या कारणी पडलेला देह हा जगत असतो. सांगू का तुम्हाला, मरेपर्यंत जी माणसं जगतायत ना, समजून चालाव, यांचं सगळं जीवन प्रपंचाच्या कारणी पडले. आणि मेल्यानंतर जे माणसं जगतायत ना, समजून चालाव, यांचं जीवन धर्माच्या कामी पडले. धर्म माणसाला मरूच देत नाही, आणि प्रपंच माणसाला जगू देत नाही. प्रपंच नाही जगू देत महाराज. प्रपंच मरायची वाट पाहत असतो. चांगलं जगा तुम्ही, चांगलं जगा तुम्ही. लोक मेल्यानंतरसुद्धा तुम्हाला जिवंत ठेवत असतात. हा जिवंतपणा आहे. आज हा जिवंतपणा आहे. खऱ्या अर्थाने गेल्यानंतर हे जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपण कधीतरी दुसऱ्यासाठी जगणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी तर पशुसुद्धा जगतात गड्या. 2 माणसांना तरी नाव घेतलं पाहिजे ना रे मेल्यावर. आपल्या 2 माणसाने, अरे 750 वर्ष झाले ज्ञानोबारायांना, जिवंत आहेत अजून, आपल्यामध्ये आहेत अजून. 350 पावणे 400 वर्ष झाले माझ्या जगद्गुरू तुकोबारायांना, आजही आपल्यामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर तो जय जयकार होतो, हा जिवंतपणाचा आहे ना महाराज. ही माणसं 400, 500, 700 वर्ष जिवंत राहतात. आपण किमान मेल्यावर 25 वर्ष तर राहायला पाहिजे. नाही राहायला पाहिजे. घरी कोण कोण आहे? हो, चांगले आहे ना? हो. जास्त प्रेमाने कोण बोलते तुम्हाला मंडळी? जास्त प्रेमाने बोलते ना? तुम्हालाच बोलत नाही, यांना सगळ्यांना प्रेमानेच बोलते. ते सगळ्यांना प्रेमाने. असो, माझी विनंती आहे आपल्याला, आपला प्रपंच सांभाळत असताना देश सांभाळा. आपला प्रपंच सांभाळत असताना गाय सांभाळा. आपला प्रपंच सांभाळत असताना धर्म सांभाळा. धर्म सांभाळायचा कोण आहे? आपणच सांभाळावं लागेल ना, आपल्याला सांभाळा. आणि त्याच्यासाठी किती कष्ट पडले तरी सहन करा माझ्या दादांनो, भविष्यामध्ये आपल्याला कामी पडेल. धर्म नाही सोडला पाहिजे. संभाजी महाराजांनी सोडला नाही म्हणून महाराजांचं नाव आहे, लक्षात ठेवा. धर्मवीर संभाजी महाराज म्हणतोय आपण त्यांना. असो अनेक उदाहरणं मला देता येतील, पण माझी अशी इच्छा आहे की मेल्यानंतर किमान 5-25 वर्ष तरी लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. आणि म्हणून देह देवाचे कारणी हे नामचिंतन रूपी बियाचं दुसरं फळ आहे. सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ हे तिसरं फळ आहे. आणि चित्त जैसे गंगाजळ हे नामचिंतन रूपी बियाचं चौथं फळ आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हा हा हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हा
अडीच वर्ष ठरले होते, पण तुम्हाला कमी भेटले. तुम्हाला कमी भेटले म्हटलं, त्याने जास्त घेतले त्याला. हे कसं काय लवकर समजते रे तुम्हाला सगळं? काय तुमच्या डोक्यात आहे काय नाही? असो, सातारा भाग असल्यामुळे जास्त लवकर समजते. हे 4 महाफळं खऱ्या अर्थाने या नामरूपी चिंतनाचे आहेत. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. शेवटचं फळ अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज, की यत कर्मभीर यत तपसा ज्ञान वैराग्य तष्टयत योगेन ज्ञानधर्मेन श्रेयोभिरतिरेरपी सर्वमत भक्तियोगेन. ज्ञानाने जे भेटते, कर्माने जे भेटते, योगाने जे भेटते, यज्ञाने जे भेटते, ते सगळं भक्तीने भेटते, सगळं नामचिंतनाने भेटते. पण भक्तीने आणि नामचिंतनाने जे भेटते ना, ते योगाने नाही भेटत, कर्माने नाही भेटत, यज्ञाने नाही भेटत, ज्ञानाने नाही भेटत. त्याला सहकारी साधनेची गरज आहे. असू द्या, अनेक भाग आहेत. पण भक्तीने जे भेटते कशानेच भेटत नाही. जे सगळं ज्याने भेटते ते सगळं भक्तीने भेटते. असं शेवटचं फळ आहे महाराज, शेवटचं फळ आहे. त्याला म्हणतात मोक्ष. मोक्ष याची लागी हो तेजियेले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग हो, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. मोक्षासाठीच्या सगळ्या साधना आहे. नामचिंतन रूपी साधना हे मोक्ष मिळवून देणारी साधना आहे. मोक्ष हे सुद्धा नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. तुका म्हणे जाती ताप, तुका म्हणे जाती ताप, ताप ताप पाप नाही ताप. तुका म्हणे जाती ताप आणि दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आणि दर्शने विश्रांती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. हेच मोक्षाचं स्वरूप आहे ना. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे जर मोक्षाचं स्वरूप असेल, तर तुका म्हणे जाती ताप, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आणि दर्शने विश्रांती, परमानंदाची प्राप्ती. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, दर्शने विश्रांती. जय हो.
आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेते. बरोबर एक दीड वर्ष होऊन गेले मला वाटतं मी इथे आलो होतो. महाराज त्यावेळेला होते कुशेगावला कुठंतरी स्वामीजींकडे कीर्तन होतं. सेवागिरी मंगल कार्यालयामध्ये, तिथून मंदिरामध्ये, तिथून महाराजांनी इथं मला आणलं. 12 वाजले होते. खरं म्हणजे त्यांचं मोठेपण मला यामध्ये दिसत होतं की आमच्यासारख्या लहान माणसाच्या समोरसुद्धा ते पडत होते. लगेच गाडीतून उतरून या महाराज, इथं बसा महाराज. माझ्यावर खूप प्रेम होतं महाराजांचं. सगळ्या संप्रदायावर महाराजांनी प्रेम केलं. महाराज अत्यंत सहज स्वभावी होते. आपण सगळेजणं खरं म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहात. माझी विनंती आहे की आता गोरख महाराज असतील, माऊली असेल, मनीषा असेल, हे मला वाटते आपल्याला तर मुलासारखे नाही नातवासारखे आहेत काही लोकांना. म्हणून यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं असेल. लक्षात ठेवा, यांच्याकडे लक्ष देणं हेच सुभाष महाराजांना खरी श्रद्धांजली असेल. आपण यांच्याकडे लक्ष देणं हे महाराजांना असलेली श्रद्धांजली असेल. आणि त्यांनी महाराजांच्या परंपरेकडे लक्ष देणं हे त्यांची श्रद्धांजली असेल. महाराजांची परंपरा त्यांनी चालवली पाहिजे आणि आपणसुद्धा या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे अशी मी आपल्याला सगळ्यांना अत्यंत प्रेमाची विनंती करतो. घाबरायचं नाही, खचायचं नाही. मनीषा येत असतात, दुःख जात असतात. मी तर नेहमी सांगतो, बंद करा रे ते एक अंगठी बनवली पाहिजे माणसाने.